शेवटपर्यंत वाजवायचं काम राहिलं नाही. आता फक्त थापा टाकायच्या. आपुले आपण जाणावे सोहित, जेने राहे चित्त समाधान. बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. पूजाते अबोला चित्ताच्या प्रकारी, भाव विश्वंभरी समर्पावा. बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. तुका म्हणे गेला फिटून या भेद, किंवा तुका म्हणे गेला फिटून या भेव, मग होतो देव मनाचाची. बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम, दीनेष्टपोषमग संहति सिंधुशोषम. श्री रुक्मिणीमतिमुषं पुरुषं परंतम, वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम. भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना, नमन चरणा करीतसो. आपुले आपण जाणावे सोहित, जेने राहे चित्त समाधान. बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनातील स्वहिताची व्याख्या प्रतिपादित करतात. विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी हे आपलं तपपूर्ती वर्ष आहे. भगवान वरद विनायकाच्या सानिध्यात आपण हे साजरे करतोय. मी एक गणेश कोश ग्रंथ वाचला, त्याच्यात सांगितलं वरद विनायक गणेशाची उत्पत्ती कोणी केली गो, तर गृत्समद ऋषी होऊन गेले. गणानाम त्वम गणपतीम हवामहे, या मंत्राची सिद्धी ज्यांनी केली त्यांनी हजारो वर्षापूर्वी या देवतेची उपासना करून त्या वेळेस सुद्धा वरद विनायकाची काही काही स्थानं आढळतात. म्हणून आता या परिसरात सुद्धा आपलं सर्वांचं भाग्य आहे की हे अतिशय चैतन्यमय स्थान या ठिकाणी तयार झालं. इतकं चैतन्य आहे या ठिकाणी. त्याचं कारण एक असं आहे, श्रद्धेय माझ्या लोक, मला ज्यांनी ज्यांनी शिकवलं, माझ्या गुरुवर्यांचे जेवढे माझ्यावर उपकार आहेत ना, तेवढेच उपकार पूज्य बाबांचे आहेत. म्हणजे आम्ही नगर सोडलं आणि इकडे मराठवाड्यात येऊन गेलो आणि बाबांची आठवण नाही झाली असं कधीच होत नाही. म्हणजे एक तो इकडे आल्यानंतर, आळंदीत गेल्यानंतर विश्वमौली ज्ञानोबारांच्या सानिध्यात आम्ही राहतो, आणि इकडे आल्यानंतर अशी महात्मे आहेत त्यांच्या सानिध्यात राहतो. बाबांचे इतके विशेष गुण आहेत मला भावलेले. खरं तर समाजात चांगलं काम कसं करावं वारकरी संप्रदायात, ते या महात्म्याकडून शिकावं चांगलं काम. त्यांचे असे काही विशेष गुण आहेत. त्यांच्यातला पहिला गुण आहे विशेष, म्हणजे ते कायम उत्साही असतात. तर काही लोकांकडे आपण जर गेलो ना, ते कायम निरुत्साही. आपण जर त्यांच्याकडे गेलो, काही निर्णय जरी घेऊन असलो तर आपल्याला वाटतं हे केलं नाही पाहिजे गड्या. बाबा उत्साही आहेत. आमचे एक मित्र आहेत, मोठे आहेत, परंतु ते कायम निरुत्साही असतात. आणि त्यांनी मला एक दिवस प्रश्न विचारला, म्हणजे युवराज भाऊ, माझं कीर्तन उठत नाही हो. अरे मला तू झोपलेलं कीर्तन काय उठत. म्हणजे माणूस असा उत्साही असला पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य मला जाणवलेलं असं आहे, त्यांच्याकडे ही सगळ्या क्षेत्रातली लोक एकत्रित करण्याची ताकद आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रातली गुणवान जी असे मोजके लोक आहेत ते गोळा करतात. आता हे जर सगळं चित्र पाहिलं ना आपण, तर हे चित्र दिसतंय तेवढं सोपं नाहीये. म्हणजे एकाच्या डोक्यात इथं काय काय आहे त्यालाच माहिती आहे. परंतु हे सगळं एकत्रित केलं त्यांनी, म्हणजे ती एक अद्भुत शक्ती आहे.
विशेष गुण आहे. मोठ्या मोठ्या लोकांना ते नाही जमलं. हा, आणखीन एक विशेष गुण असा आहे, पूज्य बाबांचं गुणवानावरती अतिशय मनातून प्रेम आहे. अतिशय मनातून प्रेम करतात, सहकार्य करतात. आणि अतिशय त्याच्या पुढचा एक भाव असा आहे, जिथे कुठे कमी असेल ना तिथे त्यांची मदत करण्याची वृत्ती आहे. आपण आळंदीत पाठीमागे जोग महाराजांचा सप्ताह झाला. काही काही मला विशेष वाटतं, मी कधी कधी एकांतात बसलो ना, डोळ्यात पाणी येतं, अंतःकरण भरून येतं. काय या जोग महाराज संस्थेचे उपकार आहेत महाराष्ट्रावर. जोग महाराजांची संस्था तुम्ही वारकरी संप्रदायातून वजा करून पहा, काय चित्र असेल. सद्गुरू नारायणगिरीजी बाबा पण त्याच संस्थेचे काय पाठीमागे मराठवाड्यात जर तुम्ही कार्यक्रम ते माग असलेले भाग आहेत काही परंतु तिथे सुद्धा संस्थेच्या लोकांनी जाऊन काम केलंय. परंतु तरी सुद्धा काही लोक त्यांना नकारात्मक दृष्टीने पाहताना मी पाहिले. परंतु बाबांची इतकी श्रद्धा आहे संस्थेवरती. पाठीमागे संस्थेचा मोठा कार्यक्रम झाला ना, शताब्दी, तर लाखो रुपयाची पंगत, लाखो रुपयाचं अन्नदान बाबांच्या माध्यमातून ह्या विखे पाटील परिवाराने केलेलं. मोठं लाखो समाज होता. हा, ही काय वृत्ती आहे, सरळ राहून. आणि त्याही पेक्षा त्या परंपरेत जे माणसं आहेत ना त्यांच्यावर प्रेम करतात. आमच्यासारख्या साधकावर त्यांचं भरभरून प्रेम आहे. आणि त्यात माझ्यावर तर विशेष आहे. हो, मी त्यांचा अंदाज घेऊन त्यांना कधी कधी खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. मोठी माणसं आहेत नाही, यांना फार दिलखुलास राहायला, परत त्यांना असं मोकळं बोलायला चालायला त्यांना माणसं भेटत नाहीत. मग आमच्यासारखी त्यांच्या जवळ बसली ना, मोकळं काम होतं. पूज्य बाबा या ठिकाणी आहेत. आणि आता स्टेजवर सगळीच माणसं आहेत गड्या. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल. अभंग गोड आहे. या अभंगातून महाराज मानवी जीवनातलं हित स्वहित प्रतिपादन करतात. आपण मानवी जीवनाला आलो ना लोक, तर आपल्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. काही जगताच्या संबंधाने आहेत आणि काही आत्मतत्वाच्या संबंधाने आहेत. त्यातली पहिली जबाबदारी आहे राष्ट्रहिताचा विचार करणे. दुसरी जबाबदारी आहे सामाजिक हिताचा विचार करणे. तिसरी जबाबदारी आहे पर्यावरण हिताचा विचार करणे. चौथी जबाबदारी आहे कौटुंबिक हिताचा विचार करणे. आणि पाचवी जबाबदारी आहे स्वहिताचा विचार करणे. विठ्ठल. पहिली जबाबदारी आपल्यावरती आहे राष्ट्रहिताचा विचार. आपण प्रत्येकाने राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे. एक वाक्य मी गोड वाचलं, पानी ना हो तो नदियां किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की. नामदेव महाराजांचा एक गोड अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात, आपण जसं वागतो ना त्याचा परिणाम आपल्या राजावरती होतो. जर शिष्य चुकीचा वागला तर परिणाम गुरुवरती होतो. पत्नी चुकीचा वागली तर परिणाम पतीवरती होतो. तसं आपण जर चुकीचं वागलो तर परिणाम राजावरती होतो. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजाचे सर्व पुरोहित. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीने केले घेणे पुरुषांशी. म्हणून आपल्याला गुरुला जर सुखी पाहायची इच्छा जर असेल तर शिष्याने चांगलं वागलं पाहिजे. मला असं वाटतंय इथलं सगळं दृश्य पाहून सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं अंतःकरण वरून भरून येत असते. आनंदाने ते भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असते. शिष्याचं समाधान असतं. हो, त्याच्यानंतर पत्नी चांगली वागली तर पतीला ते समाधान आहे. मुद्दा आपला असा होता, आपण राष्ट्रहिताकरता आपण जगावं. अटल बिहारीजींचे ते वाक्य आहेत ना, मला फार आवडतात. आता आपला कार्यक्रम 26 जानेवारीला सुरू झाला ना, त्या दिवशी मी ते ऐकलं, मला इतकं भावलं ते वाक्य. यह वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. यह वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. यह अर्पण की भूमि है, यह तर्पण की भूमि है. इसका बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है. इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे
तो भारत के लिए, और मरेंगे तो भी भारत के लिए। और मरने के बाद भी, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को यदि कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, भारत माता की जय। हे काय आहे? राष्ट्र प्रेम आहे। एक प्रश्न मला पडला होता, देशात राज्य अनेक आहेत पण आपल्या राज्याला महाराष्ट्र का म्हणतात? आहे की नाही? महाराष्ट्र का म्हणतात त्याला? याचं उत्तर एका साहित्यिकाकडून मला मिळालं, लोक हो, देश बाहेरून सुरक्षित आहे सीमेवरच्या जवानामुळे, आणि देश आतून सुरक्षित आहे या देशातील विचारवंतांमुळे। विचारवंतांमुळे देश सुखी आहे, आणि ते विचारवंत महाराष्ट्रात जास्त झाले। इतके विचारवंत दुसऱ्या राज्यात नाहीत, म्हणून याला काय म्हणतात? महाराष्ट्र म्हणतात। किशोरजी व्यास त्यांच्याकडून एक वाक्य मी ऐकलं होतं, या भारत मातेच्या इतिहासात महाराष्ट्राचं स्थान काय आहे? भारत मातेच्या इतिहासात काय स्थान आहे? त्यांचं वाक्य आहे ते, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर पैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा। आता इथं जे मराठीविना वाक्य आलंय ना, ते संकुचित घेऊ नका, जातीवादी घेऊ नका। माऊलींना जे अपेक्षित आहे ते घ्या। माझा मराठाचे बोल कौतुके माऊली म्हणतात, हे मराठीचे नगरी माऊली म्हणतात, तो अर्थ घ्या, संकुचित घेऊ नका। मुद्दा आपला असा होता, राष्ट्रहिताचा आपण विचार करावा। दुसरा मुद्दा आहे सामाजिक हिताचा विचार करावा। विठ्ठल विश्वमाऊली ज्ञानोबारांचं पसायदान हे सामाजिक हिताचं मागणं आहे। आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान, हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्रजीवांचे दुरितांचे निर्जावो। पाहून घ्या पसायदान काय आहे? सामाजिक, त्याच्यात हित सामावलेलं आहे। अहो 700 वर्षापूर्वी व्यवस्था बेकार होती, चोखोबारांना मंदिरात प्रवेश नव्हता, परंतु विश्वमाऊली ज्ञानोबारांनी त्यांना वाळवंटात सगळ्या संतांना एकत्रित केलं आणि सामाजिकतेचा एक संदेश दिला। मी एक वाक्य गोड ऐकलं होतं, काही लोक म्हणतात हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे। आहेच, आम्ही मानतो आहेच, परंतु त्यांच्या अगोदर महाराष्ट्र आमच्या माऊलींचा आहे, माऊलींचा आहे। माऊलींनी त्यावेळेस हे सगळं काय केलं आहे एकत्रित। एक गोष्ट मी इतकी गोड वाचली होती, एका राजाला सन्मान करायचा होता, कशाचा? या जगात जास्त समाजाकरता योगदान जास्त आहे त्यांचा। मग त्या ठिकाणी काही नामांकित वैद्य आले, काही नामांकित दानशूर धनिक आले, काही नामांकित व्यापारी आले, काही नामांकित समाजसेवक आले, आणि त्यांनी प्रत्येकाने आपापली बाजू पटवून दिली की समाजाकरता जास्त आमचं योगदान आहे। राजावर प्रभाव झाला नाही। शेवटी एक तपस्वी चेहऱ्याचा शिक्षक आला, वयोवृद्ध शिक्षक आला। राजाने विचारलं, कोण तुम्ही? तो शिक्षक म्हणला, राजे मी शिक्षक आहे। शिक्षक म्हटल्याबरोबर राजा सिंहासनावरून खाली उतरला, त्यांच्या पाया पडला, त्यांना आसनावरती नेऊन बसवलं आणि लोकांना संदेश दिला, लोक हो, या जगात सगळ्यात जास्त जर समाजाला जास्त जर कोण योगदान देत असेल तर तो शिक्षक आहे। आणि असं तुम्ही विचार करा, या जगात सगळ्यात श्रेष्ठ जर शिक्षक कोणते असतील तर संत आहेत, करुणी सायास शिकवित। सामाजिक हित दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा आहे आपला पर्यावरणाचं हित। नदी, वृक्ष, वेली, तुकोबाऱ्या म्हणतात ना, वृक्षवल्ली आम्हा वनचरे, पक्षिणी सुसोरे, येणे सुखे रुचे, एकांताचा वास। जिथं पर्यावरण चांगलं आहे ना, त्या परिसरात राहण्याकरता माणसाला समाधान लागतं। आमचं शास्त्र तर इथे वृक्षाची पूजा होते, वडाची पूजा म्हणजे वृक्षाची पूजा आहे। आमचं शास्त्र सांगतंय आध्यात्मिक दृष्टीने तर वड हा वृक्ष नाहीच, आहा आहारे बाई, समुद्र नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची या। परंतु अध्यात्म सुद्धा सांगतंय की झाडाची आपण पूजा केली पाहिजे। विठ्ठल आता विज्ञानाचं काय मत आहे? आपण एक कविता, मी थोडी विनोदी आहे परंतु माफ करा मला, तुम्ही माफ करा, तुम्ही माफ करा। ती कविता इतकी सुंदर आहे, पर्यावरणाबद्दल आहे, तात्पर्य घ्या, मधलं घेऊ नका जास्त। वडाचा आणि बाईचा संवाद आहे, इतका गोड संवाद आहे वट पौर्णिमेच्या दिवशीचा। वड म्हणतोय काय बाईला? वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले। याचं शीर्षक आहे बरं काय कवितेचं, शीर्षक आहे, एक बाई, बारीक आहे का, एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली,
एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली आणि भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वडदेवा वडदेवा पूजा पदरात घे, जन्मजन्मी पुन्हा मला हाच पती दे. त्यावेळेस आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? काही मन बाई, तुला खरंच मानलं पाहिजे. बाई म्हणाली, काय करणार वडदादा, खूप विचार केला, परंतु हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. वड म्हणाला, एवढे दुर्गुण असून सुद्धा तू याचीच निवड केली? म्हणून माय मला तुझी फारच दया आली. म्हणून माय मला तुझी फारच दया आली. बाई म्हणाली, वडदादा वडदेवा वडदेवा, तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुल पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला. कारण जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं. म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. ती बाई म्हणते, वडदेवा तुम्हाला तर माहितीये वडदेवा, तुम्हाला तर माहितीये वडदेवा, मी काय कमी नाही. बिचाराच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही. तुम्हाला तर माहितीये वडदेवा, मी काय कमी नाही. बिचाराच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही, सुपडा साफ करून टाकला. अधूनमधून गुरगुर करतं, मी थोडस ऐकते. एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देते. वडदेवा माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही. पहा आतून आलेला आवाज कुठून आला होता. माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही, कारण एवढा बावळट माणूस तुला कुठंच मिळायचा नाही. मला असं वाटतंय या वाक्याकरता पुरुष मंडळीने दाद दिली. इतके सभ्य माणसं कुठं असू शकतात. तुम्हीच सांगा वडदेवा, आईचं मन मोडू का? झाली कविता. तुम्हीच सांगा वडदेवा, आईचं मन मोडू का आणि नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का? त्यावेळेस वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले आणि वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले. तात्पर्य ऐका, मला पर्यावरणाबद्दल बोलायचे. तात्पर्य काय आहे ऐका. वड शेवटी म्हणाला, बाई न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा आणि झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ द्यायचा. वेळ द्यायचा. पर्यावरण हित आपण केलं पाहिजे. विठ्ठल. पुढचं एक आपण शीर्षक राहिलं, आपण कुटुंबाची जबाबदारी सुद्धा स्वीकारली पाहिजे. कौटुंबिक जबाबदारी आपण अत्यंत महत्वाचं आहे. काही काही लोक बाहेर बढाया मारतात, परंतु घरचं काही मिळ नसतं. म्हणून तुकोबरा तरी एका ठिकाणी गोड सांगतात, घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकांपाशी थोरपण. पुढचं चरण. विठ्ठल विठ्ठल. नेऊन या घरा दाखवावे काय, नेऊन या घरा दाखवावे काय आणि काळ तोंडा जाय चुकवून. तुकोबाराने दिलेली शिवी आहे बरं का. काय शिवी दिली? काळ तोंडा. काय शिवीत वजन आहे त्या? जुन्या शिव्यात वजन होतं. जुन्या शिव्यात लय वजन, आणि त्यातले त्यात मराठवाड्यातल्या शिवाय तर जास्त वजन होतं गड्या. जास्त प्रभावी कोणत्या शिव्या वाटतात मराठवाड्यातल्या का पुणे मुंबईच्या? मराठवाड्यातल्या काय शिव्या आहेत पुणे मुंबईत, म्हणून काय म्हणतात, मूर्ख नालायक. आणि त्याने आपल्याला काय होतं, त्याने फार काय होत नाही. असू द्या. तुकोबाराची ही शिवी आहे. तुकोबारा म्हणतात, काळ तोंडा जाय चुकवून. अरे नीट वाघ. जर लोकांनी ठरवलं तुझ्या घरी बाहेर बढाया मारतो. मराठवाड्यात एक म्हण आहे, काय 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 माणसं उग सटाके आणतात, का घेणं ना देणं आणि खिशाला 2-2 पेनं. विठ्ठल चांगलं वागावं. कौटुंबिक जबाबदारी आपण स्वीकारावी. झाली आपली प्रस्तावना. राष्ट्रहिताची जबाबदारी. राष्ट्राचा हिताचा विचार करणे पहिला मुद्दा. सामाजिक हिताचा विचार करणे, पर्यावरण हिताचा विचार करणे, कौटुंबिक हिताचा विचार करणे जगताच्या संबंधाने.
परंतु आत्म्याच्या संबंधाने जर आपण विचार केला तर आपण आपल्या स्वहिताचा विचार करणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. म्हणून ती जबाबदारी आपल्याला देतात आणि तिची व्याख्या सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुले आपण आपुले आपण जाणावे सहित जाणावे सहित जाणावे सहित आपुले आपण आपुले जबाबदारी देतात, विनंती करतात. मानवी जन्माला आलात ना, मग आपुले आपण जाणावे सोहित. सोहित म्हणजे काय? पहिली व्याख्या सांगतो. बहुजन्मांती जन्मला सिनरा देव तो सोयरा करी आता बापा सोहिताचा स्वार्थ याला म्हणावं. किंवा ऐके रे जना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा राणा मना माझी स्मरावा मग कैचे बंधन वाचे गाता नारायण सोहित तेनेची केले रे भूती देखिला देव अनहित तयाचे झाले रे आणि अहंभाव. परमात्म्याची ओळख करून घेणं, प्राप्ती करून घेणं हे सोहित. पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या अशी आहे, ज्या खरं समाधान ज्याच्यात आहे ते करणं म्हणजे सोहित आहे. जेणे राहे चित्त समाधान. मग समाधान कशा कशाने होतं? मी समाधानाचे काही प्रमाण शोधले तेवढी सांगतो. समाधान नेमकं कशा कशाने होतं फक्त आठवले तर फक्त मला सांगा. फक्त वेळ अभावी चालू न म्हणता फक्त सांगा आठवले तर. पहिलं सोयीत कशाने आहे? देवाचं रूप पाहिल्याने. देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवून या तेने माझ्या चित्तात झाले समाधान. रूप पाहिल्याने. त्या नंतर चरण झाले समाधान तुमचे देखिले किंवा धरिले चरण. त्याच्यानंतर नामाने सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. त्याच्यानंतर परमात्म्याविषयीच्या भावाने भावाचे अबळे आम्ही निर्भर दुबळे नाही अनेकांची सत्ता सदा समाधान चित्ता. त्याच्यानंतर या चरणात 2 समाधान सांगितलेत. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा आणि समाधान चित्ता सर्व काळ. त्याच्यानंतर तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे. हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला आजच्या अभंगाला अनुसरून जे चिंतन करायचं ना आज ते म्हणजे अत्यंत महत्वाचं. विचारा वाचून न पविजे समाधान. विठ्ठल. ज्या ठिकाणी विचार आहे असंच करा. विचार जर एखाद्या कार्यात नसतील ते करू नका. मग ते कीर्तन जरी असलं तरी ते ऐकू नका. ज्याच्याकडे विचार नाहीत ना त्या वक्त्याचे कीर्तन नाही ऐकलं तरी काही अडचण नाही, ऐकू नका. विचाराला इतकं आता मीडियामुळे जास्त बोलता येत नाही. या क्षेत्रात अनेक ज्यांच्याकडे विचार शून्य माणसं आहेत. एक किस्सा घडलेला आहे बाबा. आता लई दिवस झाले नाही घडला. एक विदर्भातले कीर्तनकार आले आणि
कोणतंच संप्रदायाचं अंग नाही त्यांना. लोक कशी कीर्तन ठेवतात. आले आणि गायकाला बोलावून घेतलं जवळ. म्हणले तुम्हाला मंगल येतं का? मंगल म्हणजे पांडुरंगा करू वगैरे असेल. ते म्हणले हो येतं. किती येतात? म्हणजे किती काही येतात. म्हणजे 1-2 मंगल म्हणा आणि जेवढे प्रमाणात येते तेवढे द्यायचे. मला सोर नाही भाऊ. मग आला कशाला? आले तर आले. कीर्तन सुरू झालं. याने मंगल म्हणले 1-2, परंतु मध्ये प्रमाण येईना ना, कारण विषय तसा होता. मध्ये प्रमाणच येईना. मग विषय चालला होता राम रावणाच्या युद्धाचा. रामाने राक्षस मारले भाऊ. अर्धा पाऊण तास झाला, प्रमाणच येईना. युद्धाचा विषय चालू होता. या गायकाने विचार केला काय करावं आता, प्रमाण तर येईना, मग काय करावं. विषय चालू होता राम रावणाच्या युद्धाचा. रामाने रावणाला राक्षसांना मारलं आणि या गायकाने प्रमाण दिलं कोंडा कोंडून धरीने जीव. आता पाय बरं, त्याचं ते सुद्धा पाठ नव्हतं. कोंड कोंडून धरीने जीव हे सुद्धा पाठ नव्हतं. मग त्याने त्याचा अर्थ सांगितला काय. तो म्हटला रामाने रावण वगैरे राक्षस मारले ना, ते साधने मारले, असे कोंडू कोंडूच मारले. पा जर असा विचार असला तर काय ऐकलं पाहिजे बरं. अशांचं नका ऐकू. तुकोबाऱ्या म्हणतात भजन सुद्धा असं करा, जर चित्ताला समाधान लागलं तेच भजन करा, नाहीतर नाही. तुका म्हणे जेने राय समाधान नाहीशे ते भजन पार पावे. असंच करा. विचार या अभंगात मला भेदांगाने चिंतन करायचंय, कारण भेव आणि भेद 2 पाठ आहेत. विचार या जगात ज्यांचे श्रेष्ठ आहेत त्यांचीच पूजा होते. म्हणून प्रमाण दिलं विचारा वाचून नप विजय समाधान. एक वाक्य इतकं गोड वाचलं होतं मी. कपडे फाटले ना तर शिवता येतात. कपडे फाटले ना तर शिवता येतात, परंतु विचार जर फाटले तर जीवनाच्या चिंध्या होतात. 1-2 सुविचार सांगतो मी वाचलेले, मला आवडले. तू वही करता है जो तू चाहता है. तू वही करता है जो तू चाहता है, फिर वही होता है जो मैं चाहता हूं. तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर वही होगा जो तू चाहता है. किती गोड सुविचार आहे. बाबा तुम्ही मला पुस्तकाचं नाव सांगितलं होतं, न पाठवलेलं पत्र, महात्रया रा. ते मी वाचलं. त्याच्यात मला एक सुविचार सुरुवातीलाच इतका आवडला. त्यांनी सांगितलं परमेश्वरा वाचून आपण काही करू शकत नाही. परमेश्वरा वाचून आपण काही करू शकत नाहीत. परमेश्वर सुद्धा आपल्या वाचून काहीच करणार नाही. परंतु परमेश्वर आणि आपण जर एकत्रित आलो तर या जगात अशक्य गोष्टच नाही. हा काय आहे? विचार आहे. विचार करा. विठ्ठल. सुरुवातीला असतो विचार. विचाराचं रूपांतर होतं भावात, भावाचं रूपांतर होतं श्रद्धेत आणि श्रद्धेचं रूपांतर होतं विश्वासात. त्याचं मुळाशी काय आहे? विचार आहे. एक मी उदाहरण ऐकलं. अमेरिकेमध्ये विल्मा नावाचे एक खेळाडू, मला नाव आठवत नाही आता, विल्मा रुडॉल्फ, एक क्रांतिकारी खेळाच्या क्षेत्रातली बाई होऊन गेली. टेनेसी मध्ये तिचा जन्म आहे अमेरिकेत. जन्माल्यानंतर 4थ्या वर्षी तिच्यावर 2 आजाराने आक्रमण केलं, न्यूमोनिया आणि लोहितांग ज्वर. ती पांगळी झाली. पांगळी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला सांगितलं, दवाखान्यात गेल्यानंतर, बाई विल्मा तुला आता आयुष्यात कधीच जमिनीवर पाऊल नाही ठेवता येणार. विल्मा जिद्दी होती. विल्मा म्हणले, डॉक्टर साहेब पाऊल नाही ठेवता येणार असं नका म्हणू. एक ना एक दिवस मी तुम्हाला जगातली सर्वान वेगवान धावपट्टू होऊन दाखवेल. 4थ्या वर्षी घडलेला किस्सा. वयाच्या 9व्या वर्षी विल्माने डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावला. पायातले आधाराचे जे बूट होते ना ते काढून फेकले आणि पहिलं पाऊल जमिनीवरती ठेवलं. काही दिवसांनी तिला चालता यायला लागलं. वयाच्या 13व्या वर्षी विल्माने त्या स्थानिक पातळीवर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. तिला पळता येत नव्हतं. पाठीमागे अशी कशी तरी पळायची. तिचा नंबर नाही आला, परंतु शेवटला ती आली कशी तरी. ती हारली नाही, जिद्द सोडली नाही. 2ऱ्या वेळेस भाग घेतला, 3ऱ्या वेळेस घेतला, 4थ्या वेळेस घेतला आणि एक दिवस विल्मा त्या स्पर्धेत पहिली आली. नंतर 15व्या वर्षी
टेनेसीमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीत तिथे एक शिक्षक आहे, त्याचं नाव सांगितलं टेम्पल, तिथले प्रशिक्षक. त्यांनी विल्माने सांगितलं, सर मला ऑलिम्पिक स्पर्धेत मला भाग घ्यायचा आहे, जमल का? सर म्हणले, जिद्द असेल तर काही अडचण नाही, मी तुला सहकार्य करतो. विल्माने त्याच्यात भाग घेतला. उत्तमातली जगातली सर्वोत्तम स्पर्धा तिथे विल्माने भाग घेतला आणि तिला स्पर्धक होती दुसरी जोडीदार जुटा हेन, ती स्पर्धक होती. ती आतापर्यंत कधीच पराभूत झाली नव्हती. तिची आणि विल्माची स्पर्धा सुरू झाली. 100 मीटरची स्पर्धा होती. पहिल्या स्पर्धेत 100 मीटरच्या विल्माने जुटा हेनला हरवलं, पहिलं सुवर्ण पदक मिळवलं. दुसरी 200 मीटरची होती, त्याच्यातही हरवलं, सुवर्ण पदक मिळवलं. तिसरी 400 मीटरची होती. पळत असताना विल्माचं बॅटन खाली पडलं. ती घ्यायला वाकल्याबरोबर जुटा हेनने वेग घेतला आणि पुढे जाताना दिसली. त्याबरोबर लोक हो, विचाराची शक्ती काय असते, आत्मविश्वास काय असतो पहा. विल्माने यंत्रवत वेग घेऊन 400 मीटरच्या स्पर्धेत सुद्धा जुटा हेनला हरवलं आणि जगातली सर्वात वेगवान धावपटू म्हणून ठरली विल्मा रुडॉल्फ. मी का बोललोय? फक्त विचार मुळाशी ठेवा, आत्मविश्वास तयार होतो. विठ्ठल मला एक उत्तर द्या आता, तुम्ही सुखी आहात का समाधानी आहात? सुखी नाही, समाधानी नाही, लय वैतागलेलं दिसतंय गड्या. मग ऐका, पूर्वीच्या पेक्षा आपण थोडेसे सुखी आहोत, तसं नाही, तुमचं बरोबर आहे, परंतु पूर्वीच्या पेक्षा भौतिकतेने थोडेसे सुखी आहोत, परंतु समाधानी नाहीत. समाधान जर पाहायचं असेल, मिळवायचं असेल, त्याच्याकरता 2 साधना आहेत जगात. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटतेने. विठ्ठल हरिकथवीन 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 इच्छिती स्वहित. हरिकथवीन 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 इच्छिती स्वहित. हरिकथेवीन हरिकथेवीन हरिकथवीन 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 इच्छिती स्वहित. हरिकथवीन 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 इच्छिती स्वहित. हरिकथेवीन 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 हरिकथेवीन. हरिजना चित्त न घाला तेथे, हरिजना चित्त न घाला तेथे. जाईल भंगोनी जाईल भंगोनी जाईल भंगोनी आपुला विश्वास. जाईल भंगोनी जाईल भंगोनी जाईल भंगोनी आपुला विश्वास. हरिजना हरिकथवीन इच्छिती स्वहित. हरिकथवीन हरिकथवीन इच्छिती स्वहित. 5 मधून 1 2 3 4. हरिकथवीन इच्छिती स्वहित. हरिकथवीन हरिकथवीन इच्छिती स्वहित. हरिकथवीन इच्छिती स्वहित. हरिकथवीन हरिकथवीन इच्छिती स्वहित. हरिजन चित्त न घाला तेथे, हरिजन चित्त न घाला तेथे. जाईल भंगोनी आपुला विश्वास. जाईल भंगोनी आपुला विश्वास. जाईल भंगोनी जाईल भंगोनी जाईल भंगोनी आपुला विश्वास. आपुला विश्वास आपुला. चला. हरिकथेविने इच्छिती सोयीत, हरिजन चित्त न घाला तेथे. झाली आपल्या तर पहिल्या चरणाची जवळजवळ मांडणी पूर्ण होत आहे.
महाराज तुम्ही म्हणताय लोक हो, ही जी कथा आहे ना, या सप्ताहाचा मला असं वाटतंय, जबाबदारीने वाक्य बोलतो, सप्ताह कसा केला पाहिजे, महाराष्ट्राने आदर घ्यावा, लोणीकराचा. बाबांचे जिथं जिथं नियोजन आहेत ना, तिथं कीर्तनकार वक्ते चांगले असतात भाऊ. कारण इथं विचाराचा प्रश्न आहे. जर विचार तुम्ही लोकांना कसे दिले ना, मग कसंही तयार होत. इकडे खळे होतात का, खळे ज्वारी बाजरीचे होतात ना, एका माणसाच्या शेतात खळ होतं. आधुनिक काळ, लाईटवरचं यंत्र होतं. 22 नोकर घेऊन खळ करण्याकरता गेला. तिथं गेल्याबरोबर पत्नीचा फोन आला. म्हटले अहो लवकर घरी या, तुमच्या वडिलांना अटॅक आलाय. तो निघाला आणि तेवढ्यात लाईट गेलेली होती. त्यांनी नोकराला सांगितलं तुम्ही इथं आराम करा, मी फोन करतो MSB बोर्डात, लाईट आली की मात्र खळ करून जा. तो गेला वडिलांना दवाखान्यात घेऊन. रात्रभर लाईट आली नाही. हे लोक रात्रभर झोपले, सकाळी उठले निघून गेले. आता मला सांगा, पगार त्यांचा चालू राहील का बंद राहील? हा, चालू राहील. झोपा घेऊन, बरोबर आहे, चालू राहील. का चालू राहील? ते झोपले. कुठं झोपले? मालकाच्या खळ्यावर झोपले. तसं लोक हो, तुम्ही इथे येऊन थोडस झोपलं तरी चालेल, तरी पुण्य होईल, कारण हे खळ मालकाचं आहे. खळ कोणाचं आहे? मालकाचं खळ आहे. म्हणून महाराज म्हणतात आपण सोयीत जाना, त्या हरिकथेत सोयीत आहे. म्हणून आपुले आपण जाणावे सोयीत, जेणे राहे चित्त समाधान. परंतु जगाबद्दल एक सल्ला देतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. बहुरंगी माया अजबे पुरते, बहुरंगी माया अजबे पुरते, बहुरंगी माया अजबे पुरते, बहुरंगी माया अजबे पुरते. कुंचितांची झाली त्याची बरी, कुंचितांची झाली त्याची बरी, त्याची बरी, त्याची बरी, कुंचितांची झाली त्याची बरी. बहुरंगी माया अजबे पुरते, बहुरंगी माया अजबे पुरते, अजबे पुरते, अजबे पुरते. बहुरंगी माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. ही माया कशी आहे? आता माया कशाला म्हणतात, थोडक्यात वाक्य सांगतो आणि पुढे जातो. माया कशाला म्हणतात? जे सत्य नाही ते सत्य आहे, सत्य आहे असं दाखवते, तिला काय म्हणतात? माया म्हणतात. आता हे सगळे जग काय आहे? सगळे सत्य आहे का असत्य आहे? ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. हा, म्हणून या जगाच्या फार नादी न लागणं, कारण हे जगत खरं नाहीच आहे. विठ्ठल. हा सगळा मायेचा पसारा आहे. एक तंबुरेवाले बाबा एक गोड भजन करतात. ऐक मानवा, ए मानवा, ए मानवा, ए मानवा, ऐक मानवा, होईल पस्तावा या नर जन्माचा, एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. आई बाप काका चुलते सर्व आहेत कामापुरते, बहीण भाव मुलं बाळ हे इष्ट मित्र सगळे सोयरे. अंतकाळी व जीव तळमळी, अंतकाळी जीव तळमळी, घे अनुभव तू याचा, एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. धन दौलत हवेली माडी, जमीन जुमला शेती बाडी, मेल्यावरती तुझ्या बरोबर येईनारे फुटकी कवडी. तुझ्या बरोबर दोनच येतील जोडा पाप पुण्याचा. मग आम्हाला काही लोक म्हणतात महाराज मग हे तर काहीच खरं नाही, मग कीर्तनाला पैसे लागत नाहीत तुम्हाला? मग त्यांना मी उत्तर दिलं, म्हणलं कीर्तनाला नाही पैसे लागत, पण भाड्याला लागते ना. काय म्हटलं मी वाक्य? कीर्तनाला नाही पैसे लागत, पण त्याच्यामुळे लोक पहा ओरिजिनल कीर्तन करायला पैसे कमी देतात, भाड्याला जास्त देतात.
विठ्ठल विठ्ठल. त्याला असू द्या. बहुरंगी काय आहे? माया आहे, माया आहे. बरं, माया किती प्रकारची आहे? तिथे एक श्लोक सांगतो आणि थांबतो. भूमी रापवनलो वायू खम मनो बुद्धी रेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृती रष्टदा. 8 प्रकारचे आहे. मायेचा स्वभाव सांगतात. एरती मायकी दुःखाची जनित. मायेचा प्रभावही सांगतात. माया छांड सुनोची अच्छा भांड बनवची. कुणा कुणाला या मायेने दगा दिलाय असं म्हटलंय. ब्रह्मदेव, बडा देव, महादेव, बडा देव, सब देवन का बाबा, बिल्ली के पीछे पड़ा करता तोबा तोबा. ही काय आहे? विष्णु के पीछे लगा है माया का धंदा, मिठी लगी वृंदा. खेल करत फिसल पडी मिठी लगी वृंदा. मायाने अनेक जणांना प्रभाव टाकलाय. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. अविद्येचाच प्रकार, मायेचाच प्रकार अविद्या. म्हणून ज्योतिबा फुलेंचं वाक्य गोड आहे. काय? विद्येविन मती गेली, मतिविन नीती गेली, नीतिविन गती गेली, गतिविन वित्त गेले, वित्तविन शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. मग मला ती जाईल कशी माया? 2 प्रकार आहेत. मायाला छाया म्हटलंय. मायेला छाया म्हटलंय म्हणजे आपल्या अंगाची जी छाया असते ना ती 2च प्रकाराने जाते. कसं? एक तर आपण दिवसा सूर्याच्या खाली उभा राहायचं बरोबर 12च्या आसपास, म्हणून ती सावली आपल्यात काय होते? गडप होते. आणि दुसरं म्हणजे खाली जर आपण झोपलो तर सावली काय होते? आपली छाया गडप होते. 2च प्रकारे आहेत. तुकोबारा म्हणतात, तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगण तळी हरपती. तसं माया पण 2च प्रकाराने जाते. एक तर ज्ञानाने जाते आणि दुसरी भक्तीने जाते. ज्ञानाने माऊलींनी गोड व्याख्या दिली. जो प्रत्येक भावाची या माथया सोहमतेच्या मध्यांनी आलिया, लंपे लिपे आत्मभ्रांती छाया आपण नपातळी. आणि भक्तीने कुठं जाते? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ आणि जेने माया जाळ तुट येईल. विठ्ठल भक्तीने जाते. म्हणून ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. बहुरंगी माया असे विखुरली कुंठितची झाली होता बरी, परंतु महाराज आमची माया कुंठित झाली बो आता. परंतु युक्ती तेव्हा झाल्या कुंठित सकळा, उरली हे कळा जीवनाची. पुढच्या जीवनात काय करायचं? अभंगाचं 3रं चरण. पूजा ते अबोला, अबोला, पूजा ते अबोला. गीताच्या प्रकारे पूजा ते अबोला.
मनात काय करायचं मग? पूजा ते अबोला, शांत राहायचं, मौन धारण करायचं आणि पूजा करायची. दोन प्रकारची पूजा आहे, वाणीचं मौन आणि मनाचं मौन. माधव महाराज मगरांनी 3 निकष काढले होते. लोक देवाजवळ गेली याचे काही निकष आहेत. काय? ज्या माणसाचं त्या माणसाचे काय होते? झोप कमी होते. दुसरी गोष्ट जेवण कमी होतं. आणि तिसरी गोष्ट बोलणं कमी होतं. तो माणूस देवाच्या जवळ गेला असं समजायचं. जे माणसं जास्त झोपतात ना, समजायचं यांचा आणि देवाचा काही संबंध नाही. मारुती बाबा सांगत असतात पाठात, एक पोरगा म्हणे आळंदीला सोमवारी झोपला तर बुधवारीच उठला. मंगळवार त्याला घ्यायलाच कळालं नाही. झोप कमी व्हावी. त्याच्यानंतर जेवण कमी व्हावं. जी माणसं कधीही वाढलं तरी खातच राहतात ना, समजायचं यांचा आणि देवाचा तर कसाच संबंध नाही भाऊ, यांचा आणि बकासुराचा संबंध आहे माणूस. आणि तिसरी गोष्ट बोलणं कमी झालं की समजायचं तो माणूस देवाचं. आता कमी बोललं पाहिजे, पण हे निकष दोघा जणाला लावायचे नाही. कोणाला? पहिली गोष्ट कीर्तनकाराला आणि दुसरी गोष्ट आजारी माणसाला. कीर्तनकाराची झोप म्हणजे तुम्हाला माहिती नाही, कधी भूतावणी जागेची दाशी. बाबा सांगत असतात आपला वर्ग आहे ना कीर्तनकार, हा भटक्या विमुक्ती जातीत विलीन व्हायला पाहिजे. बाबांचंच वाक्य आहे. हे रात्रंदिवस काय कधी खायचं, सगळं अवमिळी जीवन आहे. पण ते आजारी माणसाला पण लावायचे नाही. आणि तुम्हालाही सांगतो, एखादे कीर्तनकार आपल्या घरी आले ना, लगेच त्यांना बोलत नका राहत जाऊ, बसून देत जा. अगोदर प्रवास केला राहतो, डोक्यात चिंतन राहतं, हे सांगायचं ते सांगायचं. आणि लोक गेला म्हणतात इकडेच मी कीर्तन केलं होतं. घरी गेला त्या म्हाताऱ्या माणसाने सांगायला सुरुवात केली. म्हटले महाराज आम्ही 7 जण भाऊ आहेत. म्हटलं मग आम्हाला सगळ्याला 5-6 पोरं आहे. हा मजा आहे म्हणजे. आता काय म्हणा बरं आपलं. बरं एकदा नाही 3-4 वेळा, सत्य परिस्थिती 3-4 वेळा बरं ऐकावं लागतं. त्याच्यामुळे आमचे काही कीर्तनकार लोक अगोदर जात नाहीत. डोक्याला ताण होतो. ऐका, हे वाणीचं मौन आहे, पण दुसरं मनाचं मौन आहे. हा, वाणीचं मौन आवश्यक आहे. आम्ही सुद्धा कोणाच्या घरी गेलो ना, आमच्यातही काही वक्ते असे त्यांना बडबड करायला आवडतं. आता कोणाच्या घरी जर बसलो ना आपण, तिथे गेल्यानंतर अगोदर आपण निरीक्षण केलं पाहिजे. तिथे फोटो कोणाचे आहेत, कोणत्या गटाचे फोटो आहेत. एक घडलेला किस्सा आहे, पण ते नको आता याच्या समोर सांगायला. मराठवाड्यातला किस्सा आहे, बरं सांगतो. आम्ही गेलो, एक विद्यार्थी आहे माझा, त्याचं लग्न वगैरे झालेलं आहे. तुम्हाला मला येऊ द्या काकासोबत. म्हटलं चल भाऊ. तिथे गेलो, बसल्याबरोबर मी अंदाज तिथे त्या घरात शरद पवार साहेबांचा फोटो होता. आता मी घेतला अंदाज. आता आम्हाला रोजच फिरायचं असतं, तो काय छंद नाही, मी घेतला अंदाज. पण हे नाही आलेलं एक कट्टर भाजपचा. बरं बसत नाही तर 1 मिनिटात ते विषय राजकारणाचा आला भाऊ. सुरू झाली चर्चा लगी. तो म्हटला पंतप्रधानांनी आपले काही निर्णय चुकीचे घेतले महाराज. हा काय म्हणतोय? अहो असा पंतप्रधान भेटायला आपलं भाग्य लागत, कशाचं चुकीचं? बरं असं वाद प्रतिवाद करता करता चांगले अमृतमुरीवर आले. मी त्याला कुणलं म्हणलं, ए फोटो पाहिना कोणाचा इथं. म्हणजे मी का बोलतोय, एक तर अंदाज घेतला पाहिजे, फार बोलणं चांगलं नाही. असं म्हणले मौनम सर्वार्थ साधनम. विठ्ठल. चला आता हे वाणीचं सांगितलं, मनाचं सुद्धा मौन आहे. मनाचं मौन श्रेष्ठ आहे. मनाचं मौन म्हणजे आपण जास्त मन शांत झालं. मन शांत झाल्याशिवाय आपला परमार्थ खरा नाही. मन शांत करा. वाणीच्या मौनापेक्षा मनाचं मौन हे काय आहे? श्रेष्ठ आहे. आपण स्थिर झालं पाहिजे. मस्त स्थिर झाले की समाधान आहे. आणि भाव विश्वंभरी समर्पावा. चित्ताने पूजा करा. ही पूजा तर ठीक आहे, परंतु मनोमय पूजा ह्याची पडी येशी राजा. भगवान गणेशाची पूजा करा, ही मस्त आहे, परंतु चित्ताने पूजा केली काय? माऊलीने पूजा केली ना, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश
सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदासो अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपू निर्दोष मिरवताशी स्मृती तेचे अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नाची पदबंध नागर तेची रंगातले अंबर जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारित असं कौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयाचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने म्हणेपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरकुतोची फरशू नीतिभेदू अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकितू वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतू सुईमळू तोची शुळादंडू सरळू जेथ परमानंदू केवळ महासुखाचा तरी संवाद तोची दशनू तो समता इथे आहे शुभ्रवर्णू देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्न राजू मज अवगमले या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ती कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले येत शब्द ब्रह्म कवळले ते मी या श्री गुरु कृपा नमिले आदी बीज. बस आता जास्त गणपती बाप्पाचं वरण ऐकायचं काम नाही राहिलं. विठ्ठल चला चित्ताने पूजा करा आणि अतिशय महत्वाचं परमात्म्याला भाव समर्पित करा. भाव असला पाहिजे. जेलरची एक मुलाखत ऐकली होती येरवड्याच्या जेलरची. तिथे एक आरोपी होता जेलमध्ये. त्याच्यावर बलात्काराची केस होती आणि त्याच्या पत्नीने त्याला पत्र पाठवलं होतं आणि पत्नी त्याला त्या पत्रात भांडत होती. जेलर वाचत होते आणि रडत होते. ती बाई त्या पतीला म्हणत होती, का ओ का असा गुन्हा केला, का अशी चूक केली, का असा गुन्हा केला बरं, आम्ही कुठं तुमच्या सेवेत कमी पडलो, तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे हो, तुमच्या या गुन्ह्यामुळे आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही, कसं जगायचं आम्ही सांगा बरं आता. अशी भांडत होती, बोलत होती. आणि हे बोलत बोलत असताना शेवटी तिने एक वाक्य लिहिलं होतं. ते ऐकू वाचून जेलर रडला. ते वाक्य असं होतं शेवटचं, अहो मी तुम्हाला बोलले माफ करा, मला रागाच्या भरात मी बोलले माफ करा, पण ते एक लक्षात असू द्या, तुम्ही लवकर घरी या, छोटी छोटी मुलं तुमची वाट पाहत आहेत. म्हणजे त्या जेलरने सांगितलं काय स्त्रियांचं अंतःकरण असतं बुवा, काय भावपूर्ण अंतःकरण असतं. पुरुषही काही असतील, परंतु संसारात अशा चुका होत असतात. आपला संसार यशस्वी जर आपल्याला करायचा असेल ना, तर आपण एकमेकाला थोडं ऍडजस्ट करून आपण जगलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा पत्नीचा पतीविषयी, पतीचा पत्नीविषयी चांगला भाव असणं महत्वाचं आहे. तसंच परमात्म्याविषयी सुद्धा तसंच आहे. परमात्म्याला भाव समर्पित करा. विठ्ठल महाराज म्हणतात, काही न लगे एक भावाची कारण, किंवा तुका म्हणे अवघे फिके भावाविन मीठ नाही अन्न तेने न्याय. विठ्ठल परमात्म्याला भावाने मस्त भजन करा, प्रेमाने भावाने भजन करा. एक भजन गुड आहे ते, प्रेम मुदित मनस कहो राम राम राम, प्रेम मुदित मनस कहो राम राम राम, राम 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 श्री राम राम राम, राम 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 श्री राम राम राम, राम 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 श्री राम 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 श्री राम राम राम, राम 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 श्री राम राम राम, श्री राम 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 श्री राम राम राम, प्रेम मुदित मनस कहो राम राम राम, प्रेम मुदित मनस कहो राम राम राम, राम राम जास्त भजनाच्या भानगडीत पडू नका, थोडं करा, परंतु प्रेमाने करा. पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारे भाव विश्वंभरी समर्पावा, बहुरंगे माया असे विखुरले कुंठितची झाली होता बरी विठोबार.
शेवट म्हणूचा. तुका म्हणे गेला फिटोनिया भेव, किंवा तुका म्हणे गेला फिटोनिया भेद, तेथे होतो देव मनाचाची, बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. तुकोबाराय सांगतात, अशी जर पूजा आपल्या जीवनात घडली, भावनेने समर्पित परमात्म्याला आपण झालो, तर तुका म्हणे गेला फिटोनिया भेद. ज्ञानाच्या अंगाने जर चिंतन केलं तर भेद पाठ कंदारकर महाराजांनी दिलाय, आणि आपल्या जोग महाराजांच्या गाथेत भेव असा पाठ दिलाय. परंतु आपण आज विचाराच्या दृष्टीने चिंतन केल्यामुळे भेद संपला पाहिजे. हे दुःख भेदात आहे. दुःख कशात आहे? भेदात आहे. असं म्हटलंय, भेद जर संपला, देश काळ वस्तू भेद मावळला, आणि आत्मा निर्वाळाला विश्वाका. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राहा भिक्षुर्न चाहम न गृही वनस्तो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. विठ्ठल. त्याचा परिणाम असा होतो, भेद संपला की मग होतो देव मनाचाची. याच्यासाठी प्रयत्न करा. आपलं मन देव झालं पाहिजे. संतांचं झालं, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती, हा पुढचं एक चरण एक गोड वाचलं मी, मन हे धाले, मन हे धाले, नाही, विठ्ठला विठ्ठला. अंतर्बाह्य रंगून गेले श्री विठ्ठलच. त्याच्या अगोदरच आहे, अंतर्बाह्य रंगून गेले श्री विठ्ठलच. मन देव होणं हे सर्वात जीवनातलं मोठं काय आहे? आपलं काम आहे. जास्त भानगडीत पडू नका, फक्त याच्या करता प्रयत्न करा, आपलं मन देव कसं होईल. हा परमार्थ सगळा त्याच्या करताच आहे. विचाराने श्रेष्ठ व्हा. विचाराने श्रेष्ठ झाले की भेद संपतो, आणि भेद संपला की मग त्या माणसाला कुठेही राहू द्या, तो सदा समाधानी राहतो. विज्ञानाने प्रयोग केला एक, मनाचा परिणाम तणावर होतो. मनाचा परिणाम तणावर होतो. अमेरिकेत एक कैदी होता, त्याला फाशीची शिक्षा झाली. मग काही प्रयोग करणारी वैज्ञानिक लोक आली, त्यांनी सांगितलं आम्हाला तुझ्या शरीरावर प्रयोग करायचा आहे, आता तू कसाही मरणारच आहेस, मग प्रयोग केलेला चालेल का? तो म्हटले हो. त्याच्या समोर एक घोडा आणला, आणि घोड्यावरती अत्यंत विषारी साप नाग सोडला. त्या नागाने घोड्याला चावा घेतला, तो घोडा काही वेळा तडफडून मेला. त्या घोड्याच्या जागेवर याला बसवलं, याचे डोळे बंद केले, आणि उंदीर सोडला. उंदीराने त्याला चावा घेतला. नागाने चावा घेतल्यानंतर घोडा जसा तडफडून मेला ना, तसं याला उंदीर चावल्यानंतर हा सुद्धा माणूस तडफडून मेला. याने पट्टी बांधलेली असल्यामुळे याच्या मनाने कल्पना केली, काय, मला उंदीर नाही चावला, मला नाग चावला. आणि त्याचा परिणाम काय झाला? तणावर झाला. म्हणजे मनाचा परिणाम तणावर होतो. आणि आमचं अध्यात्म तर भरपूर प्रमाण आहेत. एकच भाव आणि आपलं संपलं कीर्तन. मनाचा परिणाम तणावर कसा होतो याची व्याख्या आहे का? तुम्ही जाणती माणसात, मारुतीरायाने भजन केलं ना मनाने, त्याचा परिणाम तणावर झाला. बरं, आपल्या हाताने भजन करणं ठीक आहे, पायाने भजन करणं ऐकणं आपलं ठीक आहे, डोळ्याने आपलं ऐकणं ठीक आहे, परंतु मारुतीरायाचे गुद आणि शिष्ण पण रामरूप झाले. भावार्थ रामायणात गोड विषय आलाय. मारुतीरायांचे गुद आणि शिष्ण पण रामरूप झाले होते. याच्या इतक्या सुंदर ओव्या दिल्यात भावार्थ रामायणात. ते असं म्हणाले, मने वचने कर्मस्थिती राखिता झाला रघुपती श्रोती, अवधान द्यावे चित्ती कथा संगती सांगेन. ऐका, प्रत्येक इंद्रियाच्या ओव्या आल्यात. मने कवळून या ध्याना, मोकलून जाणे रघुनंदना, संकल्प विकल्प गमना गमन रघुनंदना सरिसेची, बुद्धिनिश्चय जाण सावधान रघुनंदन, राखिते झाले अनुदीन क्षणे क्षण न विसंबे, चित्त चिंतन समवेत धरोने राहिले रघुनाथ, अहर्निशी राम राखित सावचित्त सर्वदा, निजाभिमानी कपिपती रामो हमस्मी निजवृत्ती, धरोने राहिले रघुपती अहोराती सावध, अंतःकरण व्यापक पाही राम सखे सर्वान ठाई, बालाग्र मात्री सवडी नाही राखण पाही हनुमंत, अंतर्यायसा हनुमंत सर्व भावे रघुनाथ, क्षणक्षणा सांभाळित बाह्यव्रत अवधारा, दृष्टीविषयी रघुनंदन दृश्य मात्री भरला जाण, राखिते झाले अनुदीन अनुसंधान अखंड, श्रवणद्वारी शब्द विषय अर्थावबोधे रामराव, राखितसे महाभाव भक्तराव हनुमंत, घ्राणद्वारे गंधावबोध श्रीराम परम मकरंद, श्वासोच्छ्वासी परमानंद अगाध बोध कपीचा, रसनारसे विशेष स्थिती श्रीराम सोये चित शक्ती, गोडीये माझी रघुपती वीर मारुती नविसंबे,
त्वचा अलंगिता स्पर्शी उडवून शून्यत्व आकाशी मिठी घालून श्रीरामाशी चिदाकाशी राखीत वाचेने शब्द व्युत्पत्ती गाठ घातली रघुपती बोलता व्यवहार वदंती राम मारुती न विसंबे चरणांचे गमनागमन आचरणेची रामजान पावलही न पडे शून्य रघुनंदना वाचोनी लिंगाची स्वानंदरती तव ऊर्ध्वरेता मारुती अखंडानंद रघुपती सहजस्थिती राखीत बुधाचा स्वभाव क्षर क्षरी अक्षर रघुवीर उडवून क्षराक्षर राम कपिंद्र राखत. सर्व इंद्रियाच्या ओव्या दिल्या. हो, सर्व इंद्रियाच्या ओव्या आहेत. म्हणून आपल्या मनाचा परिणाम तणाव होतो. हे आपल्या जीवनातलं मोठं काम आहे. म्हणून तुका म्हणे गेला फिटवून या भेद मग होतो देव मनाचाचे. आज समाधान कशाने आहे? मनाचा देव करा समाधान म्हणजे ते सोयीत आहे. आपल्या जीवनातला भेद संपवा ते सोयीत आहे. आपल्या जीवनातली भीती संपवा ते सोयीत आहे. आबोला पूजा करा ते सोयीत आहे. चित्ताच्या प्रकाराने पूजा करा ते सोयीत आहे. भावाने पूजा समर्पित व्हा परमात्म्याला ते सोयीत आहे. या मायेचा बाद करा ते सोयीत आहे. आणि ते जर सगळं पूर्ण झालं तर मग आपल्याला काय आहे? समाधान आहे. म्हणून हे करा म्हणून आपुले आपण जाणावे सोयीत जेणे राये चित्त समाधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झाली आपली सेवा या आपल्याला ठरलेल्या वेळेत. कारण इथलं नियोजन म्हणजे काय काय ठिकाणी नियोजनबद्ध कार्यक्रम राहतात आणि काय काय ठिकाणी बद्ध नियोजन असतं. काय काय ठिकाणी कार्यक्रम नियोजन बद्ध राहतात आणि काय काय ठिकाणी बद्ध नियोजन असतं. आता समजावून घ्या. म्हणून या ठिकाणी या अभंगावर कोणाचे कीर्तन नाहीत, परंतु मला जसं वाटलं तसं मी या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. मला आता खरं सांगतो ते भोसरीकर महाराजांचं वाक्य आठवतं. मी रात्रीच काय करतो, मला रात्री अभ्यास चिंतन करत असताना मी असं ऐकलं, इस्कॉन प्रभुपाद स्वामी आहेत ना, त्यांनी सगळे ग्रंथ रात्री लिहिले. रात्री याच्या संवेदना असतात ना अभ्यास करताना त्या फार असतात. आणि एखादा भाव जर मला आठवला ना, मी एकटाच खोलीत कधी कधी हसतो, कधी कधी रडतो. एक अभ्यासाची आणि इतकी लगन लागली ना मग तर कुठं जावं वाटत नाही. ती एक वृत्ती. म्हणून मला एक 8 दिवसापूर्वी मी हा अभंग वाचला. मला हाच अभंग घेऊ गाडी आणि मला परीक्षाही दिली पाहिजे, चांगल्या केंद्रावर दिली पाहिजे. चांगल्या केंद्रावर दिली पाहिजे. याच्यामुळे मला थोडं बंधन येतं पा. काय होतं, लोक कुठं ऐकतात आणि मग ते कुठं न होतं. एका परीक्षा केंद्रावर मी पाहिलेला किस्सा, ते मुलं आहेत ना असे, ते कॉप्या पुस्तकं म्हणजे कॉप्या आणल्या ना, ते पुस्तकच घेऊन आले ते परीक्षेला. पुस्तकं परत ते सरांनी त्यांना सांगितलं होतं काय, ए पराव ते कॉप्या वगैरे पुस्तकं पण माझ्या देखत काढू नका. मी थोडं पुढे गेलो ना मग काढा. एका विद्यार्थ्याने काय केलं, ते पुस्तकं त्या दुसऱ्या बेंचवर फेकायचं होतं, पण ते सर चालले होते ना, त्यांच्या पाठीमागून नाही फेकलं, त्यांच्या डोक्यावरून फेकलं. ते सर म्हटलं, ए मूर्खा, अरे करे बाबा कॉप्या, पण मला तर पुढे जाऊ दे ना. तात्या सांगत असतात, बंड तात्या, की क्षेत्रात कीर्तन करणं ही फार अवघड नाही. का नाही? तिथं सगळी जाणती माणसं आहेत, चुकल्यावर नंतर काही सांगतात. आणि खेड्यातही कीर्तन करणं अवघड नाही, तिथं कोणाला काहीच कळत नाही. काहीच कळत नाही तिथं. हा, आता आमच्या या मुलांनी मस्त चक्रधार वगैरे वाजवले, काय तुम्ही दाद दिली. खरं आमच्या या कष्टाचं हे फळ आहे. रात्रंदिवस माझ्या 40व्या वर्षातच आता माझे म्हणजे 10 तास बैठक करून पचनक्रिया कमी झाली. खरं सांगतो, क्लासमुळे मी कमी जेवतो, कारण जास्त वेळ बसावं लागतं ना, मग आपलं संतुलित ठेवायचं. मध्ये मध्ये मी 8-15 दिवसाला एकदाच जेवायचो, कधी कधी फळ घ्यायचो. याचा अर्थ असा भूक लागल्यानंतर खा. आणि याचा मला दुसरं एक असं वाटतंय कमी जेवल्यामुळं, मगाशी म्हणतो तसं आपण देवाजवळ चाललो होतो. म्हणजे अंतःकरण वृत्तीने चाललो का नाही हे नाही माहिती,
परंतु शरीर दाण्याचा अंदाज दिसतो. जाऊ द्या, असू द्या. म्हणून या ठिकाणी हे मुलं शिकवण्याचं काम करतो. या परिसरात मी आमचे आदिनाथ महाराज दुससिंग महाराज आहेत, त्या ठिकाणी एक क्लास घेतो. महाराजांची सुद्धा संस्थेविषयी अत्यंत तळमळ आहे. त्या मुलांचे पण महाराज नाटपाठ केलेत. त्या मुलांनी भारतीय संप्रदायात नाटपाठ केलेत. नाहीतर काही मुलांचा नाटाला नाट लागतो. परंतु महाराज आणि या ठिकाणी सर्व आणि पूज्य बाबांनी तर आमचे संबंध जवळजवळ संस्थान सुरू झाल्यापासून मी त्या ठिकाणी क्लास घेतो. आणि तेवढंच प्रेम आहे. फक्त मी कधी कधी ते निवांत बसले ना, मग त्यांना असं जरा मला एक दिवस थोडस वाईट वाटलं. महाराज काय ते गोळ्या खात होते. हॉलमध्ये आम्ही बसलो होतो. म्हणले कशाच्या गोळ्या आहेत? ते म्हणले हार्टच्या संबंधाने आहेत. म्हणलं असं? आणि किती दिवस? ते म्हणले आता हे. मला वाईट वाटलं. म्हणलं मोठे माणसं थोडे मोकळे फ्रेश हसले ना, आपलं माणसाने हसलं पाहिजे मोकळं. म्हणून आम्ही आता हे कीर्तनात बोलतात नाही, पण मोकळे बसल्यानंतर त्यांना माझ्या इतकं कोणीच बोलत नसतं. हो. आणि त्यांना ते सुद्धा मी आलो झोपल्यानंतर कधी येत नाहीत. निवांत असल्यानंतर ते म्हणतात अरे परो युवराज महाराजांना बोलून आणा बरं. परंतु आनंद आहे. त्यांचं प्रेम असंच राहो हीच ईश्वरचरणी